नमस्कार, मी ज्योतिराम सपकाळ, डिजिटल कोच. ₹10,000 अर्निंग चॅलेंजमध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवलात आणि तुम्ही जॉइन झालात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमचं वेलकम सुद्धा. या ₹10,000 अर्निंग चॅलेंजमध्ये आपण रिसेल व्यवसायाचा वापर करून पुढच्या काही दिवसांमध्ये ₹10,000 पेक्षा जास्त अर्निंग कसं करायचं याची स्ट्रॅटेजी, याचं ट्रेनिंग या कोर्सच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे. सो पुन्हा एकदा मॉड्यूल नंबर 1 मधील लेसन नंबर 1 मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. पूर्ण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला क्लॅरिटी मिळेल की तुम्ही सुद्धा ₹10,000 अर्निंग चॅलेंज मध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणता फायदा मिळणार आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने हे सर्व करू शकता. मग तुमच्या मनामध्ये सर्वात मोठा प्रश्न असेल, रिसेलिंग बिझनेस म्हणजे काय? थोडं रिसेलिंग नावामध्येच त्या व्यवसायाचं रूप आहे. सो रिसेलिंग बिझनेस म्हणजे काय हा कन्सेप्ट आपण क्लिअर करूया, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल की आपण कोणता व्यवसाय करून कशा पद्धतीने पैसे कमवणार आहोत. मित्रांनो, हा व्यवसायासाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये. होय, काही इन्व्हेस्ट न करता तुम्हाला फक्त तुमचा वेळ इन्व्हेस्ट करावा लागेल हे सर्व शिकण्यासाठी, आणि त्यानंतर शिकवल्यानंतर त्या प्रत्येक सांगितलेल्या स्टेप्स स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि त्याबद्दल तुम्ही खूप चांगलं अर्निंग करू शकता. हा पूर्णतः कोर्स फ्री असणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला काही टास्क कंप्लीट करणं आवश्यक आहे. रिसेल बिझनेस म्हणजे काय? तर रिसेल बिझनेसमध्ये एक बिझनेस असतो, एक प्लॅटफॉर्म असतं आणि त्या प्लॅटफॉर्ममध्ये भरपूर सारे प्रोडक्ट्स असतात. मग या प्लॅटफॉर्मला वेबसाईट म्हणू शकतो, या प्लॅटफॉर्मला ॲप एखादं म्हणू शकतो. या प्लॅटफॉर्मवरती अनेक प्रकारचे प्रोडक्ट असतात आणि हे प्रोडक्ट त्यांना विकण्यासाठी ते रिसेलरची मदत घेतात. म्हणजे एक प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे. हे प्लॅटफॉर्म मध्ये जे काही प्रोडक्ट आहेत ते विकण्यासाठी रिसेलरची मदत घेतात आणि ते कुणाला विकतात? ते कस्टमरला विकतात. सो मित्रांनो, इथे पहा, 3 व्यक्ती या रिसेल बिझनेसमध्ये सर्वात इम्पॉर्टंट असतात. पहिलं आहे प्लॅटफॉर्म, ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे प्रोडक्ट उपलब्ध असतील. सेकंड आहे रिसेलर, जे प्लॅटफॉर्म मधील प्रोडक्ट एंड युजरला, कस्टमरला सेल करण्यासाठी मदत करेल. सो या ठिकाणी तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. मग रिसेलिंग बिझनेस कसा चालतो? तो या ठिकाणी जो रिसेलर असतो तो या प्लॅटफॉर्मवरील प्रोडक्ट सर्व्हिस सेल करतो. पण हे सेल करताना या व्यवसायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही रिसेलर आहात, तुम्ही या प्लॅटफॉर्म मधील प्रोडक्ट विकणार आहात. पण मित्रांनो, हे प्लॅटफॉर्म जे आहे ना, त्या प्लॅटफॉर्मची ते प्रोडक्ट डिलिव्हर करण्याची जबाबदारी कुणाची असते? त्या प्लॅटफॉर्मची असते. म्हणजे ज्या प्लॅटफॉर्मवरती सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत तेच प्लॅटफॉर्म ते प्रोडक्ट जे आहे ते डिलिव्हर करतात. त्याचबरोबर एंड युजरकडून कॅश कलेक्शन करण्याचं काम सुद्धा तेच प्लॅटफॉर्मच करतात. आणि त्याचबरोबर एखादा प्रोडक्ट खराब निघाला तर रिटर्न पाठवण्याची जबाबदारी सुद्धा प्लॅटफॉर्मचीच असते. प्लॅटफॉर्म सिलेक्ट करताना खूप महत्वाचं असतं. प्लॅटफॉर्ममध्ये सर्व प्रकारचे प्रोडक्ट असावेत. ते प्लॅटफॉर्म एंड युजरला, कस्टमरला ते प्रोडक्ट डिलिव्हर करण्याची त्यांची क्षमता, त्यांची जबाबदारी असावी. जर कॅश ऑन डिलिव्हरी असेल तर कॅश कलेक्ट करण्याची जबाबदारी सुद्धा त्या प्लॅटफॉर्मची असते. आणि जर प्रोडक्ट खराब निघाला तर ते प्रोडक्ट परत रिटर्न करण्याची जबाबदारी सुद्धा प्लॅटफॉर्मची असते. सो मित्रांनो, पहा, तुम्ही रिसेलर म्हणून बिझनेस करणार तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करायची गरज नसते. तुम्ही या प्लॅटफॉर्म वरती जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट सिलेक्ट करता, कोणते विकायचे हे ठरवता आणि त्यानंतर ते प्रोडक्ट विकण्यासाठी मार्केटिंग करता. ते कुणाला विकता? एंड युजरला विकता. सो तुमची जबाबदारी एकच असते, त्या प्लॅटफॉर्म मधील प्रोडक्ट सिलेक्ट करणे, त्याची मार्केटिंग करणे, त्याचं प्रमोशन करणे आणि प्रमोशन केल्यानंतर ते प्रोडक्ट एंड युजरला म्हणजे कस्टमरला सेल करणे. ही एकच जबाबदारी तुमची असते. एकदा काय तुम्ही ते प्रोडक्ट त्या कस्टमरला सेल केला, मग ते कॅश ऑन डिलिव्हरी असेल तर प्लॅटफॉर्म ते पैसे कलेक्ट करेल. मग प्लॅटफॉर्मची जबाबदारी काय असते? हे जे प्रोडक्टची ऑर्डर आलेले आहे ती डिलिव्हर करणे त्या कस्टमरपर्यंत, त्यानंतर पेमेंट कलेक्ट करणे आणि जर काही प्रॉब्लेम्स असेल तर प्रोडक्ट रिटर्न करणे. ही 100% जबाबदारी त्या प्लॅटफॉर्मची असते. जर कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये तुम्ही जर प्रोडक्ट विकला असेल तर ते प्लॅटफॉर्म पैसे कलेक्ट करतं आणि कलेक्ट केल्यानंतर प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक 15 दिवसाला ते पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतात. जे प्रॉफिट असतं ते प्रॉफिट अकाउंटवरती येतात. एक्झाम्पल, त्या प्लॅटफॉर्मवरती एक टी शर्ट ₹200 आहे, ते तुम्ही ₹300 विकताय एंड युजरला. मग याचा अर्थ प्लॅटफॉर्म ₹300 कलेक्ट करेल कस्टमरकडून
आणि त्यानंतर प्लॅटफॉर्मचे किती रुपीज आहेत, त्या टी शर्टचं 200 रुपये आहेत, वरचं 100 रुपये तुमचं प्रॉफिट आहे. मग ते 100 रुपये ते प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करेल. काही प्लॅटफॉर्मचे प्रत्येक वीकली ते पैसे ट्रान्सफर केले जातात. या पद्धतीने रिसेल बिझनेस चालतो. हा कन्सेप्ट कसा वाटला जस्ट कमेंट्समध्ये टाईप करा. खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. यामध्ये रिसेलर म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट विकताय त्यासाठी कोणत्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करायची गरज नसते, पण तुम्हाला मार्केटिंग कशी करायची, प्रमोशन कसं करायचं याचं नॉलेज असणं आवश्यक असतं. आणि या पूर्ण कोर्समध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजी मी देणार आहे, त्याचा वापर करून तुम्ही खूप चांगले प्रोडक्ट सेल करू शकता. सो हे झालं रिसेल बिझनेस. म्हणून मी सांगितलेलं आहे कोणतीही इन्व्हेस्टमेंट न करता अगदी आजपासून आपण हा व्यवसाय करू शकतो. सर्वात महत्वाचा पुढचा प्रश्न आहे, रिसेलिंग बिझनेसचे फायदे काय आहेत? आपल्याला फायदे सुद्धा माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे. सो पहिला फायदा आहे, तुम्हाला इन्व्हेंटरी ठेवण्याची गरज नसते. आपण एखादं दुकान चालू केलं तर भरपूर मोठी इन्व्हेंटरी आपल्याला ठेवावी लागते. इन्व्हेंटरी म्हणजे जो माल आपण विकतोय त्याचा स्टॉक आपल्याकडे करून ठेवावा लागतो. जर तुम्ही टी शर्ट विकत असाल तर टी शर्टचा स्टॉक करण्याची गरज नाहीये. तुम्ही शूज विकत असाल तर शूजची इन्व्हेंटरी स्टॉक ठेवण्याची गरज नाहीये. तुम्ही कोणत्याही प्रकारचे प्रोडक्ट विकत असाल तर त्याचे स्टॉक ठेवण्याची जबाबदारी तुमची नसते. हा सर्वात मोठा फायदा आहे. कारण स्टॉक ठेवायचं म्हटलं तर मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी लागते. सो या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये. सेकंड फायदा आहे, कोणत्याही प्रकारच्या मोठ्या गुंतवणुकीची गरज नसते. तुम्हाला कोणतीही गुंतवणूक न करता तुम्ही सहज हा व्यवसाय करू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे. फक्त मोबाईलचा वापर करून आपण हा व्यवसाय करू शकतो. तुमच्याकडे कम्प्युटर नसेल, लॅपटॉप नसेल तरी चालेल. फक्त एक मोबाईल जर असेल ना तर मोबाईलचा वापर करून आपण रिसेलिंग बिझनेस करू शकतो. आणि आज प्रत्येकाकडे आपल्याकडे मोबाईल आहे. सो तुम्ही जे तुमच्याकडे आहे त्याचा वापर करून रिसेलिंग बिझनेस करू शकता. त्याचबरोबर अनलिमिटेड पैसे कमवू शकता. तुम्हाला कोणतंच लिमिटेशन नसतं. तुम्ही जेवढं जास्त काम कराल, जेवढं जास्त तुम्हाला नॉलेज येईल, तेवढं जास्त भविष्यामध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात. वेळेचे स्वातंत्र्य आहे. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे काम करू शकता. तुम्ही जॉब करत असाल तर जॉब करत करत तुम्ही हे काम करू शकता. तुम्ही कॉलेजला असाल तर कॉलेज करत करत हे काम करू शकता. एखादा छोटासा व्यवसाय करत असाल तर व्यवसाय करत करत सुद्धा हे काम करू शकता. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे हे काम करू शकता. जेवढं तुम्ही जास्त वेळ द्याल, जेवढं जास्त चांगली स्ट्रॅटेजी वापराल, तेवढं जास्त रिव्हेन्यू तुम्हाला मिळू शकतो. रिसेलर बिझनेस करण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्वाचं काय असलं पाहिजे, तर तुमच्याकडे मोबाईल असला पाहिजे. येस, त्याच्यामध्ये इंटरनेट असलं पाहिजे. बाकी कोणतीही गोष्ट नसेल तरी चालेल, पण जर तुमच्याकडे मोबाईल असेल आणि त्या मोबाईलमध्ये इंटरनेट असेल तर तुम्ही जगातील कुठल्याही एखाद्या ठिकाणावर राहून हा व्यवसाय सहज करू शकता. होय, आणि त्याची पूर्ण स्ट्रॅटेजी या डिटेल्स कोर्समध्ये मी देणार आहे. पुन्हा एकदा या कोर्सला तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण या डिजिटल एज मधील एक नवीन प्रकारच्या व्यवसायाविषयी माहिती तुम्ही जाणून घेताय. आणि फक्त जाणून नाही तर प्रत्येक स्टेप्स वापरून तुम्ही खूप चांगलं अर्निंग सुद्धा करू शकता. पण यासाठी मी सांगितलेल्या प्रत्येक स्टेप्स पूर्ण करणं अतिशय आवश्यक आहे. मी सांगितलेल्या प्रत्येक स्टेप पूर्ण करणार असाल तर कमेंटमध्ये आय ॲग्री टाईप करा. होय, आय ॲग्री टाईप करा की तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. पण आम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये 10,000 पेक्षा जास्त रुपीज कमवायचे आहेत. येस, तुम्ही ॲग्री असाल तर हे सर्व स्ट्रॅटेजी सांगायला मी तयार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.